ड्रोन तंत्रज्ञान जे आहे आता हे एक नॅनो टेक्नॉलॉजी आहे. वाढती मजुरांची संख्या, मजूर शेतामध्ये भेटत नाहीत किंवा ऊस असेल किंवा बाकी अजून कोणते पिकं असतील त्या फवारणीला कमी खर्चामध्ये, जसं की एकरी 300 रुपये या पद्धतीनं स्प्रेइंगचा खर्च असणार आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला जे जनावरांचा त्रास आहे किंवा तुम्हाला सोयाबीनमध्ये फिरता येत नाही आहे किंवा ऊसामध्ये फवारणी करता येत नाही आहे, कापसामध्ये करता येत नाही, अशा ठिकाणी ड्रोनचा खूप चांगल्या पद्धतीनं आजकाल यूज होत आहे. हे खूप चांगलं तंत्रज्ञान आहे आणि भारतातील चांगल्या सोयाबीन संशोधन केंद्र असतील किंवा अजून कुठले कृषी तंत्रज्ञान संशोधन केंद्र असतील, त्यांनी सगळ्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाला एका एकरला शेतकऱ्यांनी 300 रुपये भाडं द्यायचं आहे ड्रोनला. आणि येण्या जाण्याचा खर्च कंपनीकडे आहे. बरं, तर तो आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी एका याच्यामध्ये 10 ते 15 एकर एका ठिकाणी क्षेत्र असावं. एका एकरसाठी पाणी किती लागतं याला? एका एकरला 10 लिटर पाणी लागणार आहे. 10 लिटर मध्ये तुमचा 1 एकर स्प्रे होतं. जेव्हा आपण मॅन्युअल स्प्रेनं किंवा पंपानं करतो तेव्हा शेतकरी नॉर्मली 100 लिटर पाणी वापरतात. पण हे जे ड्रोन तंत्रज्ञान आहे ही नॅनो टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये काय की नॅनो पार्टिकल आहेत. याचे तुमचे जे ड्रॉप्स आहेत याचे ड्रॉप्स नॅनो पार्टिकल मध्ये असल्यामुळे तुमचं पूर्ण पिकाला ती भिजवल्या जाते. त्यामुळे याचे खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट येत आहेत. आजकाल पीकमध्ये बिलकुल शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, फवारणीला मजूर भेटत नसतील किंवा अजून इतर कुठे अडचणी असतील किंवा वेळेची बचत असेल आणि पाण्याची बचत, पाण्याचा खूप मोठा त्रास आहे. ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी आपण 20 लिटरची जार जरी घेऊन गेलो 2 तरी 4-5 एकर आपली आरामात फवारणी. 1 एकर फवारासाठी वेळ किती लागते याला? 7 मिनिटं एका एकरला फवारणीला लागते. मी प्रथम युट्यूबला पाहत होतो. माझा ऊस जास्त वाढल्यामुळं आडवा पडला आणि आडवा पडल्यानंतर त्याला एक लोकरी मावा या रोगाची शिकायत दिसली. त्यानंतर माझ्या मनात संकल्पना आली की कुठं ड्रोन भेटते. आमचे गुरु इंगळे सर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मी बेळकोणीला महादेव तरकंटेवार यांच्याकडे संपर्क केला आणि त्यांनी माझ्या एका विनंतीला मान देऊन ड्रोन फवारणी यंत्र द्यायचं ठरवलं. तर आज मी माझ्या शेतामध्ये ड्रोन फवारणी यंत्राने कीटकनाशक, हमला, बुरशीनाशक, प्रायझर आणि मायक्रोन्यूट्रन टाकून फवारणी करत आहे आणि या फवारणीमुळे आज मी समाधानी आहे. त्यासाठी 300 रुपये त्यांनी इफको कंपनी सोबत त्याचं अग्रीमेंट झालेलं आहे. ज्याच्याकडे नानो डीएपी किंवा नानो युरिया असेल तर आपल्याला 300 रुपये एकरी फवारणीनं त्याने फवारणी करून देत आहे. बरबडा इथे नायगाव तालुक्यातील ही पहिलाच प्रयोग आहे. आपण या ठिकाणी ड्रोनने फवारणी करत आहोत. शेतकऱ्याची समस्या, रोजगार समस्या खूप मोठी झालेली आहे. ऊस आता पूर्ण आडवा पडलेला आहे. ऊस आडवा पडणारच आहे कारण तो किती दिवस त्याला काही मर्यादा असतात. जवळपास आता 25-26 टिपऱ्यावर आलेला आहे. आता आडवा पडलाय. त्याच्यामध्ये आपल्याला खतं टाकण्यासाठी जाता येत नाही किंवा कुठल्या फवारण्यासाठी जाता येत नाही. ही रोजगाराची समस्या जाणून घेऊन ही ड्रोन फवारणी अत्यंत महत्वाची आहे असे मला तरी वाटते. कारण अलीकडे बघतो आपण शेतकऱ्यांनी खूप रोजगारी समस्या ही याच्यावर खूप संकटाचा सामना करावा लागत आपल्याला. तर अतिशय उपयुक्त असं हे ड्रोन फवारणी असं आहे मला असं तरी वाटते. कारण आणि आपण अलीकडे बघतो मजूर आता एकरी फवारणीसाठी 250 रुपये खर्च येते आपल्याला. मजूर फवारणी करणारा माणूस घेतो. हा 300 रुपये खर्च फार कमी आहे. त्या मानानं 300 रुपये मला काहीही वाटत नाहीत. आणि शेतकऱ्यांना रिझल्ट तर आपल्याला पहिल्याच वेळेस असल्यामुळे 4 दिवसात रिझल्ट सांगता येतील. आणि हा फवारणी करायचं जर असेल तर खरंच हा ड्रोन फवारणी जी आहे खूप चांगली आहे असे मला म्हणून